रवी कंपनीचं प्रकाश ही चण्याची व्हेरायटी ग्रोथ खूप वाढून राहिलेली आहे. SRTचं 5वं वर्ष. एकरी 15 किलोचं बियाणं पेरलेलं आहे. या नुकताच आता 1.5 महिना झाला फुलावर येते आहे. या चण्याला 72 तासानंतर म्हणजे कमी 3ऱ्या दिवशी ग्लायफोसेट आणि ऑक्सिक्लोरोक्विन अशी फवारणी केली असता कुठल्याही प्रकारचा उगवणीवर परिणाम झालेला नाही. एकरी 15 किलो बियाणं टाकूनही रान म्हणजे 4 फुटाचे बेड आहे, त्याच्यावरती 2 लाईन, 2 झाडातील अंतर 6 इंच. एका ठिकाणी 2 दाणे टाकले होते, पण निघताना 1-2 निघालेले आहे. रान मात्र झाकलेलं आहे इथपर्यंत. आणि इकडे आहे पुसा मानव. हा सुद्धा याला सुद्धा तणनाशकाचा वापर प्री इमर्जन्स पोस्ट इमर्जन्स मारण्यात आलेलं नाही. गरजच पडली नाही. हाईट, फडतडे, फांदीला नुकतंच आता तो भादवे फोडत आहे. दोन फवारणी झालेली आहे. तिसरीची अवस्था आता पुढे होईल. ही माझ्या शेतातली तूर NIR अर्जुन जे मी रब्बीला लावली होती ते खरीपासाठी थोडंसं 1 तास लावून पाहिलेलं आहे. याला मलाही वेगळं नाव वगैरे देता येईल, परंतु तसं काही द्यायचं नव्हतं. SRTवाल्यांनी सर्वांनीच या पद्धतीचा अवलंब करावा. नवीन वर्षासाठी नवीन संकल्प तरी नक्कीच करावा. शेतात आल्यानंतर माती कशी बोलते, शेत कसं दिसते, बस याचाच आनंदी शेतकरी ज्याला म्हणतात. पहा आता 4 फुटाचा आत्ताच्या स्टेजला अगदी नुसतं फुलावर सुटल्याबरोबर तास झाकत येत आहे. 3 पाणी सुद्धा झालेले आहे. बाबू 16 नंबर पाल. हे सुद्धा NIR अर्जुनचं झाड आहे. खरीपामध्ये लावून पाहिलेलं होतं. याच्या आधी तसा व्हिडिओ टाकलेला आहे. धन्यवाद.